अति कोपता कार्य जाते लयाला, अति नम्रता पात्र होते भयाला. अति कामते कोणतेही नसावे, प्रमाणामध्ये सर्व काही असावे. मित्रांनो, आपण कोणतीही गोष्ट जास्ती केली की आपल्याला आई रागवते आणि म्हणते, किती वेळपासून तुझं हेच सुरू आहे. म्हणजेच काय तर प्रत्येक गोष्ट ही प्रमाणातच झालेली चांगली असते किंवा ती आपल्या फायद्याची असते. आपल्याला एखादा पदार्थ आवडतो आणि आईने तो केला, पण आपण आपल्या घरच्यांसोबत किंवा बहीण भावांसोबत शेअर न करता जर असं म्हटलं की हा पदार्थ मी एकटाच पूर्ण खाणार आहे, तर तो होतो हावरटपणा. आता तुम्हाला वाटत असेल की असं काय सांगत आहे, तर आज मी प्रतिमा तुम्हाला हावरट माकडाची गमतीशीर गोष्ट सांगणार आहे. एकदा काय होतं, एका जंगलात हत्ती आरामात फिरत असतो. तसा हत्ती हा प्राणी दिवसभरात खूप कमी वेळ झोपणारा प्राणी आहे. तो साधारणतः 24 तासापैकी 4-5 तास झोपतो आणि बाकी वेळ तो जंगलात फिरत असतो किंवा खात असतो. एकदा काय झालं, त्याला फिरता फिरता खूप भूक लागली. चालता चालता त्याला एक सफरचंदाचं झाड दिसलं. झाडाला भरपूर लाल सफरचंद लागली होती. ते बघून तो खूप खुश झाला आणि त्याने विचार केला, चला आता मस्त लाल लाल सफरचंद खाऊया. सफरचंद खाण्यासाठी त्याने आपली सोंड वर केली तर तिथे त्याला एक माकड बसलेलं दिसलं आणि ते माकड हत्ती जी सफरचंद खायला जायचं त्या फांदीवर टुनकन उडी मारायचा. त्यामुळे हत्तीला ते खाताच यायचं नाही. असं एकदा झालं, दोनदा झालं. मग हत्ती माकडाला म्हणाला, अरे मला खूप भूक लागली आहे, असं कर ना, मला 10-12 सफरचंद तोडून दे. त्यावर माकड म्हणालं, ही सगळी ॲपल्स माझी आहे, मी नाही देणार. हत्ती म्हणतो, अरे असं काय करतोस, ही सगळी सफरचंद तर आपल्याला या निसर्गाने दिली आहेत, तर तू पण खा, मी पण खातो. तर माकड म्हणतो कसा, नाही रे, ही सगळी ॲपल्स माझी आहेत, मला आज हवी, उद्या हवी, परवा हवी, मला अगदी रोज हवी. तू जर खाल्ली तर मला कुठली. मग मात्र हत्ती चिडतो, असं आहे काय, आणि माकडाला म्हणतो, थांब आता, तुला दाखवतोस मी काय करतो. हत्ती त्याच्या लांब सोंडेनं त्या झाडाची प्रत्येक फांदी तोडतो आणि खाली आपटतो. त्यामुळे झाडावरचे सगळे सफरचंद इकडे तिकडे पसरतात. पसरलेले सफरचंद हत्ती गोळा करतो आणि माकडाला म्हणतो, चल खा आता ही सगळी, मला न देता तुला सगळी हवी आहेत ना, खाऊन दाखव आता सगळी, भर बोकाड, उघड तोंड, अजून खा, अजून खा, आणखीन खा. मग मात्र माकड घाबरतं. त्याला उलटी होते की काय असं वाटायला लागतं. हत्तीला म्हणतं, हत्ती दादा, मला माफ करा, माझं चुकलं, मी खूप स्वार्थीपणानं वागलो, हावरटपणा केला. आता मी असं कधीच करणार नाही. कुठलाही पदार्थ असो, कोणी मागितला तर नक्की देईन. आपल्या आईबाबांना, आपल्या घरी कोणी आलेल्या पाहुण्यांना किंवा आपल्या मित्रांना द्याल ना तुम्ही पण. आपण खायचा, पण आपल्यावर जे प्रेम करतात त्यांना पण द्यायचा. पण आईने जो शाळेत जाताना डबा दिला असतो तो मात्र आपण आपलाच खायचा. कारण तुमचे मित्रसुद्धा डबा आणतात, त्यामुळे प्रत्येकाने आपला डबा खायचा. हां, पण जेव्हा तुमचा वाढदिवस असेल किंवा एखादी पार्टी असेल, तुम्ही त्यांना बोलावलं असेल, तर नक्की त्यांच्यासोबत शेअर करायचं आणि एकमेकांना देऊन मज्जा करायची. अजिबात भांडायचं नाही. चला तर मित्रांनो, कशी वाटली आजची गोष्ट? आवडली ना? मग पटकन माझ्या गोष्टीला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हां, तुमच्या मित्रांना शेअर करायला विसरू नका. पुन्हा भेटू एका नवीन गोष्टीसोबत. तोपर्यंत खुश रहा, मजेत रहा.